इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये इंग्रजी विषयातील वोकॅब्युलरी यामधील आज आपण प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द गर्ल्स इन द पिक्चर आर डॅश. या ठिकाणी चित्र पहा आणि ह्या गर्ल्स मुली काय करत आहेत पहा. पर्याय दिलेले आहेत रनिंग, डान्सिंग, रायटिंग, स्विमिंग. तर या ठिकाणी योग्य पर्याय कोणता असणार आहे? डान्सिंग असणार आहे. दुसरा, द पिक्चर शोज डॅश. या ठिकाणी चित्र काळजीपूर्वक पहा. आपल्याला चित्रामध्ये दुकान दिसत आहे. आता पर्याय पाहू आपण. टेम्पल, स्कूल, हाऊस आणि शॉप. म्हणजे योग्य पर्याय कोणता येणार आहे? शॉप येणार आहे. तिसरा प्रश्न, फाइंड आउट ऑड वर्ड फ्रॉम फॉलोइंग. जून, ऑगस्ट, फ्रायडे, मे. तर या ठिकाणी पहा, हे 3 जे पर्याय आहेत ते महिन्यांची नावं आहेत आणि हे वाराचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय कोणता येणार आहे? फ्रायडे तिसरा येणार आहे. चौथा प्रश्न, राईट प्रॉपर रिलेटेड वर्ड. या ठिकाणी आपल्याला मध्यभागी कोणता म्हणजे रिलेटेड वर्ड येणार आहे ते लिहायचं आहे. आणि पर्याय पहा, बॅट आहेत, स्टंप, बॉल आणि पॅड. तर हे शब्द कुणाशी रिलेटेड आहेत पाहू आपण. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि चेस. तर आपल्याला बॅट आणि बॉल म्हणले की आपल्याला लगेच कळते की याचे योग्य पर्याय कोणता आहे? क्रिकेट 2 नंबर. पाचवा प्रश्न पहा. द पिक्चर शोज डॅश. चित्र पहा, इथं आपल्याला पायनॅपल अन्नच दिसत आहे. पर्याय पाहूयात. ॲनिमल, फ्रूट, व्हेजिटेबल आणि व्हेइकल. तर पायनॅपल हे काय आहे? फ्रूट आहे, म्हणजे योग्य पर्याय दुसरा येणार आहे. पुढचं पहा 6वं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. द गर्ल इन द पिक्चर इज डॅश. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला मुलगी झोपलेली दिसत आहे. पर्याय पाहूयात. प्लेइंग, स्लीपिंग, ड्रॉइंग, ड्रायव्हिंग. म्हणजे पर्याय कोणते योग्य येणार आहे? स्लीपिंग म्हणजे दुसरं पर्याय योग्य आहे. तिसरं, द पिक्चर शोज डॅश. या ठिकाणी चित्र पहा, हे चित्र आपल्याला घराचं चित्र दिसत आहे. पर्याय पाहूयात. टेम्पल, हाऊस, स्कूल आणि शॉप. मग हे चित्र कशाचं आहे? हाऊसचं आहे, म्हणून पर्याय 2. 8वा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड विथ व्हेइकल. या ठिकाणी इज नॉट रिलेटेड म्हणलंय. व्हेइकलशी म्हणजे वाहनाशी संबंधित कोणता शब्द नाही? ट्रक, स्कूटर, बस आणि टेबल. तर वाहनाशी रिलेटेड या ठिकाणी टेबल म्हणजे पर्याय 4 येणार आहे. 9वा प्रश्न पहा. फाइंड आउट ऑड मॅन आउट. बॉल, स्टंप, बॅट आणि रॅकेट. तर ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय कोणता येणार आहे? चौथा, रॅकेट येणार आहे वेगळा. 10वा प्रश्न पहा. द रॅबिट इज ॲज सॉफ्ट ॲज डॅश म्हणलंय. म्हणजे ससा कुणा इतका मऊ असतो पहा. केक, कॉटन, चेअर आणि बेड. योग्य पर्याय येणार आहे कॉटन म्हणजे 2 नंबर. 11वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द बॉय इन द पिक्चर इज डॅश. चित्र पहा, या ठिकाणी आपल्याला एक मुलगा या ठिकाणी पळालेला दिसत आहे आणि पर्याय आहेत. या ठिकाणी पहा पर्याय इकडं. स्विमिंग, या ठिकाणी पर्याय आहे स्विमिंग. त्यानंतर आहे रायडिंग, त्यानंतर रनिंग आणि इटिंग. तर योग्य पर्याय येणार आहे तिसरा, रनिंग. 12वा प्रश्न पहा. फाइंड आउट ऑड वर्ड फ्रॉम फॉलोइंग. मे, एप्रिल, ऑगस्ट, मंडे. तर या ठिकाणी हे 3ही पर्याय महिन्यांची नावं आहेत आणि हे वाराचं नाव आहे, म्हणून पर्याय 4थं या ठिकाणी वेगळा आहे. 13वा प्रश्न. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड. बुक, पेन्सिल, स्लेट आणि रबर. हे जे शब्द आहेत ते कुणाशी रिलेटेड आहेत पाहूयात. पर्स, स्कूल बॅग, कबर्ड आणि रूम. तर बुक, स्लेट, रबर आणि पेन्सिल हे स्कूल बॅगशी रिलेटेड आहेत, म्हणजे पर्याय दुसरा येणार आहे. 14वा प्रश्न. इफ इट इज कप अँड सॉसर देन व्हॉट इज नाईफ अँड डॅश. पर्याय पहा. बाउल, स्पेड, ग्लास आणि फोर्क. तर याचे योग्य पर्याय आहे फोर्क, नाईफ अँड फोर्क. 15वा प्रश्न. राईट प्रॉपर रिलेटेड वर्ड. किचनशी रिलेटेड वर्ड लिहायचे आपल्याला. पहिला आहे ग्लास, गॅस, बाउल आणि इथला शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. टीव्ही, पॅन, बुक आणि टॉय. तर किचनशी रिलेटेड पर्याय कोणता येणार आहे? पॅन येणार आहे दुसरा. 16वा प्रश्न. द पिक्चर शोज.
चित्र पहा, या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये गाय आणि वासरू दिसत आहे. पर्याय पाहूयात. ॲनिमल, फ्रूट, व्हेजिटेबल आणि व्हेइकल. तर याचे योग्य पर्याय येणार आहे 1 ॲनिमल. 17वा प्रश्न पहा. विच वर्ड विल यू ॲड टू द गिवन रजिस्टर? बिटर, स्वीट, स्पायसी, साल्टी, डॅश. आता हे सगळे चव आपल्याला दिलेले आहेत. तर आपण पर्यायातून पुढचे योग्य पर्याय पाहूयात. हंग्री, टंग, हेल्दी आणि सोर. तर या ठिकाणी योग्य पर्याय येणार आहे सोर. 18वा प्रश्न पहा. इफ पोटॅटोज हॅव रूट्स देन व्हीट कॉर्न हॅज डॅश? आईज, लीव्ज, इयर्स, एनर्जी. तर याचे योग्य पर्याय आहे दुसरा इयर्स. 19वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टीचर इज डॅश इन द क्लासरूम. पर्याय आहेत कुकिंग, टीचिंग, प्लेइंग आणि रनिंग. तर टीचर क्लासरूममध्ये टीचिंग करतात म्हणून पर्याय दुसरा बरोबर आहे. 20वा प्रश्न पहा. फाइंड आउट ऑड वर्ड. काऊ, कॅट, डॉग आणि टायगर. तर या ठिकाणी काऊ, कॅट आणि डॉग हे पाळीव प्राणी आहेत. टायगर हा जंगली प्राणी आहे म्हणून पर्याय चौथा हा वेगळा आहे. 21वा प्रश्न. चूज ऑड वर्ड. फॅन, मोटार, बल्ब आणि टीव्ही. यामध्ये पर्याय दुसरा मोटार जो आहे तो वेगळा आहे. 22वा प्रश्न पहा. ऑड मॅन आउट. मोबाईल, रेडिओ, न्यूजपेपर आणि नोटबुक. तर या ठिकाणी चौथा पर्याय जो आहे नोटबुक तो वेगळा आहे.